जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 साठी आपण 10,000 जीकेची सिरीज घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा व्हिडिओ क्रमांक 13 आहे. एका व्हिडिओमध्ये आपण 40 प्रश्न घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो, आणि हेच प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येकाने व्हिडिओ हा विद्यार्थी मित्रांनो 4 वेळा पहा. त्याचं कारण म्हणजे की आपण एका व्हिडिओमध्ये फक्त 5 मिनिटं घेत असतो, आणि प्रश्न हे तुम्ही रिपीटेड जर पाहिला तर तुमचं ऑप्शन चुकणार नाही. कारण की एक प्रश्न तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकतात, वर्दीपासून दूर ठेवू शकतात. कारण की सिल्ली मिस्टेक इज इक्वल टू पोलीस भरती असं म्हटल्या जाते. कारण की सोपे प्रश्न असतात आणि आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये प्रश्न हा चुकवत असतो. एका सिल्ली मिस्टेकमुळे तुमची वर्दी ही जाऊ शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न हे पाठच करून ठेवा. मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर उत्तर आहे कान्होजी आंग्रे. पुढील प्रश्न पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे मुंबई. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले किती सदस्य असतात? उत्तर आहे 288, आणि विधान परिषदेमध्ये 78. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेमध्ये किती असतात? तर 250. मुंबई गोवा महामार्गाचे नवीन क्रमांक काय? तर उत्तर आहे NH 66. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारे घटना दुरुस्ती कोणती आहे? उत्तर आहे 73. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? उत्तर आहे तामिळनाडू. पुढील प्रश्न पहा, कोणता दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 12 जानेवारी. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे जिनिव्हा. त्यानंतर पुढील प्रश्न, पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात? उत्तर आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजन. पुढील प्रश्न पहा, कोणाचा जन्म भारतात विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे CV रमन. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने, इथे कॅल्सियस लिहिलं आहे, सेल्सिअसने जेवढे उष्णता लागते त्याला काय म्हणतात? तर 1 कॅलरी. पुढील प्रश्न पहा, डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? उत्तर आहे अ. पुढील प्रश्न पहा, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू? उत्तर आहे पारा. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, गांजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते? उत्तर आहे अ. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पाणी कोणत्या तापमानावर उकळतात? उत्तर आहे 100 डिग्री सेंटीग्रेड. पुढील प्रश्न पहा, संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे फुटबॉल. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अकोला. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा, नथुला खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर आहे सिक्कीम. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL कोठे आहे? उत्तर आहे पुणे. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा, इतिहासात लाल बाल पालमध्ये पाल कोण होते? तर उत्तर आहे बिपिनचंद्र पाल. पुढील प्रश्न पहा, डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? उत्तर आहे पुणे आणि मुंबई. पुढील प्रश्न पहा, भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नेक्स्ट प्रश्न पहा, हायड्रोमीटर हा एक काय आहे? उत्तर आहे आर्द्रता मापक. पुढील प्रश्न पहा, सापेक्षतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? उत्तर आहे आइन्स्टाईन यांनी. पुढील प्रश्न पहा, मिठाचे रेणुसूत्र काय आहे? NaCl. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? उत्तर आहे सोडियम. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असतो? उत्तर आहे कोलेस्ट्रॉल. त्यानंतर पहा, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जातात? खाण्याचा सोडा. पुढील प्रश्न पहा, पेन्सिलिनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? तर H2O आहे. ठीक आहे, H2O असं लिहिलं जाते. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते? उत्तर आहे राज्यपाल. त्यानंतरचा प्रश्न पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे राजाराम मोहन राय. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, आनंदवन ह्या संस्थेचे संस्थापक कोण केली? उत्तर आहे बाबा आमटे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय. याचा जो अर्थ असतो तो ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो, कारण की तो सुद्धा विचारला जातो
पुढील व्हिडिओमध्ये आपण तो सुद्धा घेऊन येणार आहोत. कोणत्या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावून दिले आहे? तर उत्तर आहे संत गाडगे बाबा. पुढील प्रश्न पहा, टीटीनस काय आहे? तर एक मूलद्रव्य आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, शक्तीची एकक काय? तर वॅट आहे. वॉट झाला इथं वॅट असं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, शरीरातील साखरेचे नियंत्रण व अवयवाद्वारे केले जाते. उत्तर आहे स्वादुपिंड. पुढील प्रश्न पहा, कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? उत्तर आहे यकृत. तर बघा, सर्वांनी आपलं व्हिडिओ शेअर करत चला विद्यार्थी मित्रांनो. आपण 10,000 प्रश्न लवकरच या महिन्याभरात पुढील महिन्याभरात कंप्लीट करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. कारण की आपण 2 व्हिडिओ सध्या टाकवत आहे. एका व्हिडिओमध्ये 40 प्रश्न असतात आणि 2 व्हिडिओ म्हणजे एका दिवसाभरात आपण 80 प्रश्न टाकत असतो. हे 80चे 80 जर तुम्ही प्रश्न पाठ करत चालला तर तुमचा पेपर हा 90+ नक्की जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. कारण की आपण येत्या 3 ते 4 वर्षापासून जर बघितलं, 2017 पासून भरती जर बघितली तर जी केवर खूप जास्त भर देण्यात येतो आहे आणि तिथेच मार्क कटत आहे.